तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं या काशीच्या या व्लॉगमध्ये. या व्लॉगमध्ये आपण बघणार आहे मणिकर्णिका घाट. मणिकर्णिका घाट म्हणजे सगळ्यांच्याच मनात असं आलं असेल की पेटलेले चिता किंवा प्रेतयात्रा वगैरे, ते आपण पूर्ण एक्सप्लोअर करणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून. आणि त्या पाठीमागचं काय इतिहास आहे किंवा मणिकर्णिका घाट हे कशामुळं पडलं हेही आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे. तर चला बघूया काय काय इतिहास आहे नेमका या मणिकर्णिका घाटाचा. मणिकर्णिका घाट हा काशीतील प्रमुख गंगा घाटांपैकी एक आहे. घाट हे क्रियाकलापांचे एक गजबजलेले केंद्र आहे, जिथे जीवन आणि मृत्यू विलक्षण पद्धतीने एकत्र आहेत. येथे अंत्यसंस्काराचे विधी उघडपणे होतात. मणिकर्णिका घाटाचे दृश्य माणसाला जीवनातील वास्तव समजून घ्यायला भाग पाडते. जीवन मरणाचा खेळ समजून घ्यायचा असेल किंवा जवळून पाहायचा असेल तर इथे जरूर जा. इथे ज्या आहेत त्या 24 तास चिता जळत राहतात. सनातन धर्माच्या मान्यतेनुसार रात्रीच्या वेळी मृतदेहांवर अंत्यसंस्कार करू नये, परंतु मणिकर्णिका घाट हे संपूर्ण जगात एकमेव ठिकाण आहे जिथे 24 तास चिता जळत असतात. हे काही लोकांना असामान्य वाटू शकतं, परंतु वाराणसीच्या लोकांसाठी हा जीवनाच्या प्रवासाचा एक नैसर्गिक भाग आहे. मान्यतेनुसार वाराणसीतील मणिकर्णिका घाटावर एखाद्या प्रिय व्यक्तीच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केल्याने ते जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून मुक्त होतात आणि मोक्ष प्राप्त करतात. मणिकर्णिका घाटातील दुकाने सजलेले असतात. मग तेथून एकामागून एक मृतदेह निघत असो किंवा जाळले जात असो. इथलं दृश्य पाहून अनेकांच्या मनात खळबळ उडालेली असते, पण इथल्या लोकांसाठी ती दिनचर्याच आहे. मणिकर्णिकाचा अर्थ. तर मणिकर्णिका म्हणजे नेमकं काय आहे? मणिकर्णिका, मणी म्हणजे कानातील आणि कर्णम म्हणजे कान. मणिकर्णिका हे नाव पौराणिक कथेवरून आले आहे, ज्यात असे म्हटले आहे की विष्णूंनी भगवान शिव आणि पार्वती यांच्या स्नान करण्यासाठी येथे एक विहीर खोदली, ज्याला आता मणिकर्णिका कुंड म्हणून देखील ओळखले जाते. या तलावात शिव स्नान करत असताना त्यांचा एक कर्णफूल विहिरीत पडला. तेव्हापासून हे ठिकाण मणिकर्णिका घाट म्हणून ओळखले जाऊ लागले. असे मानले जाते की मणिकर्णिका कुंड शेवटी गंगेत विलीन झाले. भगवान विष्णूंनी येथे हजारो वर्षे शिवाची पूजा केली. लोक असेही म्हणतात की भगवान विष्णूंनी येथे हजारो वर्षांपासून भगवान शंकराची पूजा केली होती आणि ब्रह्मांडांच्या विनाशाच्या वेळी काशीचा नाश होऊ नये अशी प्रार्थना केली होती. श्री विष्णूंच्या प्रार्थनेने प्रसन्न होऊन भगवान शिव आपली पत्नी पार्वतीसह काशीला आले आणि भगवान विष्णूंची इच्छा पूर्ण केली. तेव्हापासून असे मानले जाते की वाराणसीमध्ये अंतिम संस्कार केल्याने मोक्ष म्हणजे जीवन आणि मृत्यूच्या चक्रातून मुक्ती मिळते. त्यामुळे हे ठिकाण हिंदूमध्ये अंत्यसंस्कारासाठी सर्वात पवित्र स्थान मानले जाते, यात काही शंका नाही. तर मित्रांनो, रात्रीचे 10:30 वाजलेत आणि आता आम्ही चाललोय मणिकर्णिका घाटावरती. जात असताना 2-3 ठिकाणी छोटी छोटी मंदिरं आहेत, तिथं आरती चालू होती. ती आरती आम्ही अटेंड केली. मंदिरातील आरती आटोपून आम्ही पुन्हा एकदा मणिकर्णिका घाटाकडे. रस्त्याच्या कडेने अशी छोटी छोटी दुकानं आहेत, तिथे तुम्ही कलश किंवा इतर काही साहित्य असेल ते घेऊ शकताय. आणि जातेवेळी ह्या अशा छोट्या छोट्या गल्ल्या आहेत, त्यामुळे लवकर रस्ता लक्षात येत नाही, त्यामुळे इथं विचारत जावं लागतं. मणिकर्णिका घाट बघण्यासाठी भारतातूनच नव्हे तर परदेशातूनही पर्यटक येत असतात इकडे. तुम्ही बघू शकता इथं. तर फायनली मित्रांनो, आपण मणिकर्णिका जो घाट आपण बघणार होतो त्या मणिकर्णिकाच्या घाटाच्या बरोबर एंट्रन्सला आपण इथं आहे. आणि बघू शकता तुम्ही इथं गर्दी किती आहे या मणिकर्णिका घाटावरती. आणि इथूनच ही मणिकर्णिका घाटाची सुरुवात होते. इथं बघू शकता तुम्ही या चिता वगैरे जळत असलेल्या दिसत असेल तुम्हाला. आणि खूप अशी लोक आहेत की जी अंत्ययात्रेसाठी आलेले आहेत, कोणी बघण्यासाठी आलेले आहे. एका वेळी मित्रांनो 4 ते 5 जणांना एकत्र अग्नी दिला जातो. तुम्ही बघू शकता इथं. काशीमध्ये मरण आलेलं कधीही चांगलं, कारण इथे अंत्यसंस्कार केल्यानंतर डायरेक्ट मोक्ष प्राप्त होतं असं म्हटलं जातं इथे.
प्रेत जाळण्यासाठी जो काही लाकडोपाटा किंवा जळण वगैरे लागतं ते या नावेतून आणलं जातं आणि तेच इकडे पुरवठा केला जातो या लाकडांचा आणि जळण्यासाठी. तुम्ही बघू शकता इथं किती किती प्रमाणात लाकूड वगैरे आणले आणि समोरच तुम्हाला दिसत असेल की एक शव आणलेला आहे आणि त्या शवाला आंघोळ घालत आहेत गंगा नदीमध्ये आणि त्या शवाला आंघोळ घातल्यानंतर मगच इकडं त्याला अग्नी दिली जाते आणि त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातात. तुम्ही बघू शकता इथं. ही जी सगळी दृश्य आहेत ही मणिकर्णिका घाटावरची आहेत आणि हे बघा हे प्रेतयात्रा अशी येतच असतात. दिवसातून कितीतरी प्रेत येत असतात आणि तुम्हाला मी एक सांगेन की इथे हे मणिकर्णिका घाट बघायला गेल्यानंतर तुम्ही घरी गेल्यानंतर आंघोळ करा, कारण आपल्याकडे अंत्यसंस्काराला गेल्यानंतर आंघोळ करतात अशी प्रथा आहे आपल्याकडे. तर मित्रांनो, हा होता मणिकर्णिका घाटाचा पूर्ण व्हिडिओ. यानंतर आपण आता भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत थँक्यू.